ही कोळंबी दम बिर्याणी पहा, एकदम अशी मोकळी सुटसुटीत, तसेच जशी आपण बाहेरून बिर्याणी आणतो अगदी त्याच पद्धतीची दिसते. तर जेवढी दिसायला छान आहे तेवढी चवीला देखील खूप छान लागते. नमस्कार, व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. तर आज मी तुम्हाला 1 किलो कोळंबीची दम बिर्याणी बनवून दाखवणार आहे. रेसिपी एकदम सोपी करून सांगितलेली आहे. यामध्ये कोळंबी मॅरिनेट कशी करायची, बिर्याणीच्या लेयर्स कशा लावायच्या, सोबतच बिर्याणीला दम कसा द्यायचा हे सर्व सविस्तर सांगितलेलं आहे. सोबतच 1 किलो कोळंबीची जर बिर्याणी बनवायची असेल तर तांदूळ किती वापरावा आणि कोणता वापरावा हे देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. तर आता ही दम बिर्याणी बनवण्याकरता मी इथे 1 किलो छोट्या आकाराची कोळंबी घेतलेली आहे. मला जंबो आकाराची मिळाली नाही त्यामुळे ही घेतली. आता ही कोळंबी व्यवस्थित साफ करून घेतली. तर कोळंबीच्या ह्या भागात एक धागा असतो काळा, तो देखील काढून घ्यायचा. कोळंबी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. तर आता कोळंबी आपल्याला मॅरिनेट करायचे. त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा सांगते. तर 1 वाटीभर मी अद्रक लसणाची पेस्ट घेतली, एवढे लागणार नाही. 1 मध्यम आकाराचं लिंबू कट करून घेतले. 1 मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट, 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला, अर्धा चमचा धना पावडर, 1 मोठा चमचा घरगुती साठवणीचा मसाला, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा हळद घेतली. यासोबत थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून कट करून घेतलेत. त्यासोबत 5 ते 6 कांदे उभ्या स्लाइसमध्ये कट करून तेलामध्ये चांगले गोल्डन होईपर्यंत तळून घेतलेत. हे देखील आपल्याला लागणार आहे. सुरुवातीलाच आपल्याला कोळंबी मॅरिनेट करायची. त्याकरता बघा, ही अद्रक लसणाची पेस्ट घेतली. त्यामधील 2 चमचे एवढी आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट या कोळंबीमध्ये घालून घ्यायची. सोबतच लाल तिखट, बिर्याणी मसाला, हा कुठलाही बिर्याणी मसाला तुम्ही वापरू शकता, हळद घालायची, धना पावडर, घरगुती साठवणीचा मसाला तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो घालायचा. सोबतच 1 लिंबाचा रस घालायचा. साधारण यामध्ये 2 चमचे एवढं लिंबाचा रस पिळून घेतला आहे. लिंबू रस पिळताना त्यातील बिया बाजूला काढायच्या, ह्या थोड्याशा कडवट असतात. यानंतर यामध्ये घट्टसर असं दही घालायचं. तर पोहे खायच्या चमच्याने साधारण 6 चमचे एवढे दही घालायचं. तर वजनाने म्हणाल तर पाव किलो एवढं दही आपल्याला लागणार आहे. आता थोडीशी कट केलेली पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर घालायची. त्यासोबत तळलेला कांदा घालायचा. तर पूर्ण तळलेला कांदा घालायचा नाही, थोडाच घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व या कोळंबीला लावून घ्यायचं. तुम्हाला जर हे जास्तच कोरडं वाटत असेल तर थोडंसं दह्याचं प्रमाण किंवा मग थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता. तर बघा, छान असं कोळंबीला सर्व मसाले लावून घेतले. आता हे साधारण 10 ते 15 मिनटं असंच मॅरिनेट करण्याकरता ठेवून देऊयात. यामुळे सर्व मसाले कोळंबीमध्ये छान मुरले जातात. आता 20 मिनिट झालेले आहे. त्यानंतर गॅसवरती बिर्याणी बनवण्याकरता एक मोठ्या आकाराचं भांडं ठेवायचं. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेलामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेत. जिरे चांगले फुलू लागल्यावर यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा. तर मध्यम आकाराचे 4 ते 5 कांदे बारीक कापून घेतलेत, ते या तेलामध्ये घालून घ्यायचे आणि आता छान असे परतून घ्यायचे. कांद्याचं जर वजनी प्रमाण घ्यायचं असेल तर साधारण अर्धा किलो एवढे कांदे लागतात. कांदा साधारण 2 ते 3 मिनिट अर्धवट असा परतून घेतला. त्यानंतर यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो घालायचा. तर टोमॅटो देखील 4 ते 5 घेतलेले आहेत. वजनाने हे देखील अर्धा किलो आहेत. सोबतच थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. आता हे सर्व साहित्य 3 मिनिट चांगलं असं परतून घ्यायचं. मंद गॅसवरती कांदा आणि टोमॅटो 3 मिनिट छान असा परतवून घेतला. आता यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेली कोळंबी घालायची. आता ही मॅरिनेट केलेली कोळंबी या कांद्यासोबत छान अशी 2 ते 3 मिनिट परतून घ्यायची. आता जशी जशी ही कोळंबी आपण परतवत जाऊ तसे तसे या कोळंबीला पाणी सुटतं. कोळंबी छान अशी 4 मिनिट परतून घेतली. त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम बंद करायची आणि कोळंबी शिजून द्यायची. तर आता बिर्याणी बनवण्याकरता तांदूळ कुठला वापरायचा आणि किती वापरायचा, तर इथे मी बासमती लांब दाण्याचा तांदूळ घेतलेला आहे. तर 1 किलो कोळंबीसाठी 1/2 किलो इतका तांदूळ घालायचा आहे. म्हणजे कोळंबीचा थोडासा कमी तांदूळ घालायचा. तर हा तांदूळ मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिट भिजत ठेवला होता.
आता यामधील पाणी काढून टाकले. वजनाने साधारण 750 ते 800 ग्रॅम एवढा तांदूळ आहे. आता भात शिजवण्याकरता गॅसवरती एक मोठ्या आकाराची कढई ठेवली. त्यामध्ये 1 चमचा तेल घातले. तर तेलाऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता. यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं, कारण हे पाणी आपण भात शिजल्यानंतर गाळून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये 4 ते 5 लवंग, 5 ते 6 मिरी, तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, थोडीशी कापलेली कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पानं कट करून यामध्ये घालायची. आता यामध्ये लगेच चवीनुसार मीठ घालायचं. तर साधारण मी इथे 2.5 चमचे एवढं मीठ घालणार आहे. आपण मॅरिनेट करताना कोळंबीला सुद्धा मीठ घातलेलं आहे. फक्त आपल्याला भातापुरतंच इथे मीठ वापरायचं आहे. लगेचच यामध्ये भिजवलेला तांदूळ घालायचा. तर गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे. हा तांदूळ आपल्याला साधारण 60 ते 70% शिजवून घ्यायचा आहे, म्हणजेच अर्धवट शिजवून घ्यायचा आहे, संपूर्ण शिजवायचा नाही. संपूर्ण तांदूळ पाण्यामध्ये घालून एकदा हा भात हलवून घ्यायचा. आता गॅसची फ्लेम मध्यम करायची. मध्यम गॅसवरती भात शिजून द्यायचा. आता दुसऱ्या गॅसवरती आपण जी कोळंबी शिजायला घातली होती त्यावरील झाकण काढायचं आणि कोळंबी एकदा हलवून घ्यायची. एकदम तळापासून व्यवस्थित अशी कोळंबी हलवून घ्यायची. तर बघा, बिर्याणी बनवताना नेहमी जाडबुडाचं मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं. यामुळे बिर्याणी शिजवताना ती तळायला लागत नाही. तर बघा, कोळंबी शिजवताना भरपूर असं कोळंबीला पाणी सुटलेलं आहे. यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेलं नाही. आता या कोळंबीवरती आपल्याला शिजवलेला भात घालायचा आहे. तर इकडे आपला भात हा अर्धवट शिजलेला आहे. साधारण भात शिजण्याकरता 4 ते 5 मिनिट लागतात. तळापासून भात वरती खाली करून घ्यायचा, म्हणजे एकसारखा सर्व भात शिजला जाईल. आता भात किती शिजलाय हे देखील तुम्हाला मी दाखवते. भाताचा दाणा हातावरती घेऊन नखाने असा तोडून पाहायचा. तर बघा, हा दाणा एकदम पटकन तुटत नाही. यामध्ये भरपूर अशी कणी आहे, म्हणजेच अर्धवट 50 ते 60% एवढा आपला हा भात शिजलेला आहे. आता काय करायचं, ही कोळंबी पुन्हा एकदा अशी हलवून घ्यायची आणि आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची, म्हणजे खाली कोळंबी लागणार नाही. आता या कोळंबीवरती आपल्याला लेयर्स लावायच्यात. त्याकरता सुरुवातीला थोडीशी कापलेली कोथिंबीर घालायची, थोडासा कापलेला पुदिना घालायचा, त्यानंतर तळलेला थोडासा कांदा घालायचा. तर थोडासा कांदा उरून ठेवायचा वरतून घालण्याकरता. त्यानंतर लगेचच हा भात आपल्याला झाऱ्याच्या मदतीने यामध्ये गाळून घालायचा आहे. पाणी जास्त ठेवायचं नाही. अशा पद्धतीने थोडासा गाळायचा आणि लगेच यावरती जाडसर अशी लेयर घालून घ्यायची. भातामध्ये जे शिजवताना खडे मसाले घातले होते ते मी काय काढलेले नाहीत. जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता. बिर्याणीच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 3 ते 4 लेयर लावू शकता. तर इथे मी 2च लेयर लावलेला आहे. त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त भात घालून तो झाऱ्याच्या मदतीने एकसारखा करून घेतला. आता यावरती पुन्हा एकदा बारीक कापलेली कोथिंबीर आणि पुदिना घालायचा. आता यावरती तळलेला कांदा घालायचा. वरून आवडीप्रमाणे बिर्याणी मसाला घालायचा. तर साधारण मी इथे अर्धा चमचा एवढा बिर्याणी मसाला वरून घालून घेते. यावरती तुम्ही केशरचं दूधसुद्धा घालू शकता. तर माझ्याकडे केशर नसल्यामुळे मी इथे केशरचं दूध वापरलेलं नाही. 1 चमचाभर तूप वरून घातलेलं आहे. यानंतर आता उरलेला सर्व भात यावरती घालून घ्यायचा. भात घातल्यानंतर तो पुन्हा एकदा झाऱ्याच्या मदतीने एकसारखा करून घ्यायचा. यानंतर आता यावरती पुन्हा एकदा आपल्याला कापलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालायची. सोबतच थोडासा तळलेला कांदा देखील घालायचा आहे. या बिर्याणीला आता आपल्याला दम द्यायचा आहे. त्याकरता यावरती झाकण ठेवायचं. गॅसवरती आता एक लोखंडाचा तवा ठेवून घ्यायचा. हा तवा थोडासा असा सपाट पाहिजे. त्यावरती हे बिर्याणीचं पातेलं ठेवून द्यायचं. सुरुवातीला 2 मिनिट गॅसची फ्लेम मोठी करायची. त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून साधारण 15 ते 20 मिनिट या बिर्याणीला दम द्यायचा. तर बघा, 15 ते 20 मिनिट झालेले आहे. आता ही दम बिर्याणी तुम्हाला मी काढून देखील दाखवते. बिर्याणी आता खूप गरम आहे. जसजशी ही थंड होत जाते तसतसं हा भात एकदम मोकळा सुटसुटीत असा होतो. कोळंबी बिर्याणी बनवायला खूप सोपी आहे, अजिबातही अवघड नाही. तर बघा, ही बिर्याणी तुम्हाला मी ताटामध्ये काढून देखील दाखवते. तुम्ही नक्की बनवून पहा. अगदी विकतची बिर्याणी आहे तशीच ही बिर्याणी चवीला लागते. रंग न वापरता अतिशय सुंदर अशी ही बिर्याणी आपली तयार झाली. बिर्याणीच्या बऱ्याच रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे.
तुम्हाला जर त्या पाहायच्या असतील तर व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट चेक करा. त्यामध्ये नॉनव्हेज रेसिपी म्हणून सिलेक्ट करा. सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. आपण या दम बिर्याणीमध्ये एकदम लहान साईजची कोळंबी वापरलेली आहे, त्यामुळे ती या बिर्याणीमध्ये दिसून येत नाही, परंतु चवीला एकदम छान लागते. तर बघा, ही कोळंबी मी थोडीशी अशी वरती काढून ठेवते, म्हणजे ही तुम्हाला व्यवस्थित दिसेल. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.